सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबद्दल काय सांगा? माझं नाव इलाई शेख आहे आणि सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल करत आहे लोक हे चुकीचं अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत आहे। ह्याच्यामध्ये जे सत्य आहे ते सत्य दाखवलं जात नाही आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वाद आहे हे आमच्या जमिनीचा वाद आहे। हे आमच्या जमिनीचा वाद आहे। ह्याच्यामध्ये आमचे डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहे, खरेदी खत आहे, सातबारा आहे, सगळं आहे। काल यांनी दुपारी 1-1:30च्या सुमारास माझा भाऊ एकटाच इथं होता। आम्ही सगळेजण नमाजला गेलो। सगळेजण आले, ते 5-50 पोरं होते, माणसं होते आणि एक 5-25 बाया पण होत्या। तर त्यांना सगळ्यांना घेऊन आले। त्यांनी आधी MSCBचे वरून लाईट कट केली। लाईट कट करून नंतर ते येऊन माझा लोकांनी दरवाजा त्यांनी कट केला गॅस कटरनी। त्याच्यानंतर ते आतमध्ये आले। आतमध्ये आल्यानंतर त्यांनी माझ्या भावाला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांनी लाईटचं मीटर कट करून काढून ते घेऊन गेले, ते फेकून टाकले त्यांनी आणि DVR पण काढून टाकला त्यांनी। DVR काढून टाकून नंतर माझ्या भावाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। एवढ्यात माझ्या भावाने मला फोन केला आणि फोन केल्यानंतर मी येईपर्यंत त्यांनी माझ्या भावाला खूप मारहाण केली। परत त्यांनी माझ्या भावाचा मोबाईल फोडला। हे बघा मोबाईलचं फोडून टाकला प्रमोद टिंगरेंनी आणि दुसरा एक मोबाईल होता ओप्पोचा त्याच्या भावाचा, माझ्या भावाचा, ते मोबाईल ते घेऊन गेले आणि माझ्या भावाच्या खिशामध्ये काही पैसे होते, ते पैसे पण त्यांनी पूर्ण खिचे सगळे फाडून शर्ट वगैरे फाडून त्यातून त्यांनी पैसे पण घेऊन गेले। तर तोपर्यंत मी तोपर्यंत इथं आलो होतो। आल्यानंतर मी सगळ्यांना त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांनी बघितलं की आता हे आपल्याला इथं काही ताबा घ्यायला जमत नाही आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन प्लॅन तयार केला आणि त्या नवीन प्लॅनच्या हिशोबाने त्यांनी हनुमानची मूर्ती आणून माझ्या प्लॉटमध्ये टाकली आणि ती माझ्या प्लॉटमध्ये टाकल्यानंतर मी बघितली की मी ती मूर्ती लगेच उचलून घेतली हातामध्ये उचलून घेतली। ही मूर्ती आहे ती आणि त्या मूर्तीनंतर ती मी चांगल्या ठिकाणी याला ठेवायसाठी चाललो होतो त्या मूर्तीला। तर त्यांनी पाठीमागून माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी परत फिरलो आणि परत त्यांच्यावर त्यांना मी माघारी ढकललं। त्यांना माझ्या मंडळीने पण त्यांना माघारी ढकलायचा प्रयत्न केला आणि मूर्ती मी चांगल्या ठिकाणी आतमध्ये नेऊन ठेवली। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस आले तेवढ्यात। ते पोलीस आल्यानंतर मी मूर्ती त्यांना दाखवली आणि पूर्ण मूर्ती सुखरूप त्यांच्या स्वाधीन केली। मूर्तीला कुठेही काही प्रॉब्लेम झाला नाही आणि मी पण हनुमान देवाचा मी पण काही अपमान हे करू शकत नाही, कारण की मी पण महाराष्ट्रीयन आहे, मी पण सगळ्यांना मानतो। तर त्याच्यानंतर आता यांनी कोर्टाची ऑर्डर आणली आहे। कोर्टाची ऑर्डर ती 6 तारखेची ऑर्डर होती, ती आज 22 तारखेला ते घेऊन आले। त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये ते आदेश होता की हे आहे तसं ठेवावं। आता 26 तारखेच्या पहिल्यापासून ताबा आमचा आहे, लाईट मीटर आमचा आहे, सगळं असताना आम्ही इथं राहतोय। माझी बायको आहे, माझे भाऊ आहे, बायकोची बायको आहे, आम्ही सगळे 2-3 फॅमिली इथं आम्ही राहतोय आणि इथं येऊन आमच्या प्लॉटमध्ये ती मूर्ती हे करायची आणि आमचं प्लॉट बळकावायचा त्यांचा प्रयत्न होता, पण ते